रावसाहेब महाराजांना सुद्धा स्वामी महाराजांनी सांगितलं होतं की आम्ही 1000 वर्ष ह्याच देहातनं कार्य करणार. अक्कलकोट स्वामी महाराजांनी 30 एप्रिल 1878 त्या दिवशी 4 वाजताच्या सुमारास संध्याकाळी देहत्याग केल्याची लीला केली. त्यानंतर त्यांचा देह चोळप्पांच्या घरात तिथे जी गुहा करून घेतली होती त्यांनी त्या गुहेत ठेवला. त्याच्यापुढे त्यांचे जे बाळप्पा नावाचे शिष्य होते ते बाळप्पा त्यांना रोज अत्तर लावायला त्या गुहेत जात होते. शेवटी 4थ्या दिवशी ते स्वामी महाराजांनी डोळे उघडले आणि बाळप्पांना सांगितलं, आता बास की तुझं ते अत्तर लावणं. म्हणाला, किती वेळ धरतो, आता दार बंद कर, येऊ नको परत. म्हणा म्हणजे बोलले त्यांच्याशी ते प्रत्यक्ष, आणि त्यांनी ते दार बंद केलं, परत खाली गेलं नाही कोणी. हा भाग मंगळवार त्यांनी देह ठेवला. एक निलेगाव नावाचं गाव आहे जवळ अक्कलकोटच्या इथे. त्या निलेगावचे जे वतनदार होते ना ते स्वामी महाराजांचे भक्त होते. त्यांना त्यानंतर 5 दिवसांनी स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. नुसतं दर्शन नाही दिलं, त्यांच्या घरी बसून जेवले ते. आणि त्यानंतर त्या देशमुखांना निरोप आला की स्वामी महाराजांनी मंगळवारी देह ठेवला. ते म्हणजे अरे कसं काय ठेवला, शनिवारी तर माझ्या घरी आले ते 5व्या दिवशी, जेवून गेले घरी येऊन. तर त्यांनी तो देहत्याग केलेलाच नाही. मामांनाच त्यांनी सांगितलं होतं स्वामी महाराजांनी की आम्ही 800 वर्ष याच देहातनं काम करत होतो आणि अजून 1000 वर्ष आम्ही याच देहातनं कार्य करू. आणि हेच त्यांनी रावसाहेब महाराजांना सुद्धा स्वामी महाराजांनी सांगितलं होतं की आम्ही 1000 वर्ष याच देहातनं कार्य करू.